बातमी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून हालचाली सुरू आहेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक संपलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित होते। याशिवाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले आणि महाधिवक्ता या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे आता मराठा आंदोलनावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अतिशय महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच वर्षावर पार पडलेली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, बैठक संपली आहे, काय नेमकी चर्चा झाली? साधारण 2 तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सोबत एकीकडे अजित पवार जे की पहिल्यांदाच मराठा आरक्षण आणि या सगळ्या बैठकीला आज उपस्थित राहिले, तर दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे हे देखील आज उपस्थित होते। मंत्रिमंडळ उपसमिती जी की मराठा आरक्षण संदर्भात नोंदवण्यात आलेली आहे ते सगळे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील, शिवेंद्रराजे भोसले आणि ऑनलाईन पद्धतीनं अनेक मंत्री या ठिकाणी सामील झाले होते। एकंदरीत बघितलं तर राज्यातली खास करून मुंबईतली वाढती गर्दी पाहता आता मात्र याबद्दलचं उपाययोजना सोबतच कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण कसं देता येईल आणि यासोबतच महाधिवक्ते असतील, संबंधित माजी न्यायमूर्ती, शिंदे समितीचं शिष्टमंडळ असेल, ही सगळी मंडळी या ठिकाणी होती आणि त्यामुळं एकीकडे बैठक जरी संपली असली तरी आता दुसरीकडे या बैठकीनंतर सरकारचं शिष्टमंडळ, शिंदे समितीचं शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला जाईल आणि त्यानंतर या भेटीदरम्यान आज या बैठकीमध्ये ज्या पद्धतीचे महत्त्वपूर्ण प्रस्ताव देण्यात आलेले आहेत, मधला तोडगा काढण्यासाठी किंवा एक मध्यस्थीचा सुवर्णबिंदू साधण्यासाठी सरकारकडून प्रयत्न आहे। आता जरांगे याला कसं उत्तर देतात किंवा कसा प्रतिसाद देतात हे देखील पाहावं लागेल। बरं राहुल, वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर वर्षा बंगल्यावरची ही अतिशय महत्त्वाची बैठक संपलेली आहे, त्यामुळे बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे लवकरच कळेल। जरांगेंना आजच प्रस्ताव जाणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि जर प्रस्ताव गेला तर जरांगे नेमकी काय भूमिका घेतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या ही 2 दृश्य आपण पाहतोय। सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे आणि एक प्रकारे आंदोलकांकडून हुल्लडबाजी केली जाते। सतत घोषणाबाजी रेल्वे स्थानक परिसरात केली जाते। काही जणांनी हलगीच्या तालावर ठेका देखील धरल्याचं पाहायला मिळते। अगदी काही वेळापूर्वीच काही आंदोलक रेल्वे ट्रॅकवर देखील उतरले होते। आज मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 4था दिवस आहे आणि आजच्या दिवशी आंदोलकांची संख्या ही अतिशय वाढलेली आहे। एकीकडे मनोज जरांगे यांनी आज पाणी घेणं देखील बंद केलेलं आहे, तर दुसरीकडे या आंदोलकांची हुल्लडबाजी मात्र अजूनही सुरू आहे। तर ही सीएसएमटी स्थानकातली दृश्य आपण पाहतोय। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरत आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे आणि उपोषणाचा आजचा त्यांचा 4था दिवस आहे आणि आजचा दिवस खरं तर अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण मनोज जरांगे यांनी आजपासून कडक उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे। आजपासून ते पाणी देखील पित नाहीयेत। आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिलाय आणि आजपासून त्यांनी जलत्याग केलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय, मराठा आंदोलकांची ही दृश्य आहेत। कशा पद्धतीने हे आंदोलक पत्ते खेळतायत, उठावशा काढतायत, पिपाणी वाजवतायत, कबड्डी खेळतायत, बॅरिकेड्सवर देखील या आंदोलकांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली आहे। सीएसएमटी स्थानकात कशा पद्धतीने या आंदोलकांनी गोंधळ घातला ते देखील या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय।
तर या संपूर्ण परिसरात काही आंदोलक क्रिकेट खेळताना दिसून आलेले आहेत, प्लॅटफॉर्मवर कवायती करताना दिसून आलेले आहेत, प्लॅटफॉर्मवर एक प्रकारे खेळ खेळताना हे मराठा आंदोलक पाहायला मिळत आहेत। कोणी फुगडी घातलेली आहे। एक प्रकारे संपूर्ण परिसरात CSMT स्थानकात आणि संपूर्ण परिसरात या मराठा आंदोलकांनी हुल्लडबाजी करायला सुरुवात केलेली आहे। मुंबईची खरं तर जीवाची मुंबई त्यांनी केलेली आहे असंच म्हणावं लागेल, कारण एकीकडे मनोज जरांगे यांनी आजपासून जलत्याग केलेला आहे, आजपासून अधिक आक्रमक ते झालेले आहेत, तर दुसरीकडे मराठा आंदोलक मात्र हुल्लडबाजी करताना पाहायला मिळत आहेत। ही दृश्य संपूर्ण आपण पाहतोय कशा पद्धतीने मराठा आंदोलक पत्ते खेळतायत, उठाबशा काढतायत, पिपाणी वाजवतायत किंवा कबड्डी खेळतायत, बॅरिकेड्सवर देखील चढून जे पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते त्यावर चढून या मराठा आंदोलकांनी कशा पद्धतीने हुल्लडबाजी केली ते पाहायला मिळतात। काही वेळापूर्वी हे आंदोलक रेल्वे ट्रॅकवर देखील उतरून नाचत होते। पोलिसांकडून वेळोवेळी त्यांना आवाहन करण्यात येते, मात्र आंदोलकांची ही हुल्लडबाजी अजूनही सुरूच आहे। प्लॅटफॉर्मवर काही जणांनी कवायती केल्या, क्रिकेट खेळले, प्लॅटफॉर्मवर खेळ खेळले गेलेले आहेत, तर कोणी फुगडी घालत घोषणाबाजी करतंय, हलगीच्या तालावर ठेका धरत घोषणाबाजी या आंदोलकांकडून सुरू आहे। ही दृश्य सगळी आपण पाहतोय कशा पद्धतीने आंदोलकांनी हुल्लडबाजी सुरू केलेली आहे। उपोषणाचा आजचा चौथा दिवस, मात्र हे CSMT स्टेशन आहे की क्रीडा संकुल असा प्रश्न ही दृश्य पाहिल्यावर उपस्थित होतोय, कारण एकीकडे जरांगे हे आझाद मैदानात बसून उपोषण करतायत। उपोषणाचा त्यांचा आजचा हा चौथा दिवस आहे, त्यांनी जलत्याग देखील केलेला आहे आणि त्यामुळे एक प्रकारे ते आणखीनच आक्रमक आज झालेले आहेत। मात्र दुसरीकडे मराठा आंदोलक हे हुल्लडबाजी करताना पाहायला मिळत आहे। ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी लावून धरत आझाद मैदानात मनोज जरांगे यांचं हे उपोषण सुरू आहे। शुक्रवारपासून आंदोलन करणाऱ्या जरांगेंच्या उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस असून तो अत्यंत महत्त्वाचा ठरतोय, कारण जरांगे यांनी आजपासून कडक उपोषणाचा निर्धार केलेला आहे किंवा निर्णय घेतलेला आहे। आजपासून ते पाणी देखील पित नाहीयेत। आरक्षणाच्या मागणीवर ठाम असलेल्या जरांगे यांनी नरमाईची भूमिका घेण्यास नकार दिलेला आहे। आजपासून त्यांनी जलत्याग केलेला आहे। मात्र दुसरीकडे आंदोलकांनी एक प्रकारे हुल्लडबाजी केलेली आहे। ही सगळी दृश्य आपण पाहूयात कशा पद्धतीने आंदोलक हे पत्ते खेळतायत, उठाबशा काढतायत, पिपाणी वाजवतायत किंवा कबड्डी खेळतायत। जिथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते त्या बॅरिकेड्सवर चढून हुल्लडबाजी करण्यात आलेली आहे। CSMT स्थानकात या आंदोलकांनी कशा पद्धतीने गोंधळ घातला ते या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। कुणी क्रिकेट खेळतंय, कुणी प्लॅटफॉर्मवर कवायती करतायत, तर प्लॅटफॉर्मवर खेळ खेळले जात आहेत, फुगडी घातली जाते आणि एकीकडे मनोज जरांगे हे आझाद मैदानात बसून उपोषण करतायत। मात्र दुसरीकडे आंदोलकांची ही हुल्लडबाजी आहे, त्यामुळे CSMT स्थानक आहे, स्टेशन आहे की क्रीडा संकुल असा प्रश्न या दृश्यांच्या माध्यमातून उपस्थित होतोय। अगदी थोड्या वेळापूर्वीच डॉक्टरांचं पथक देखील आझाद मैदानात दाखल झालं। त्यांनी मनोज जरांगे यांची त्यांच्या आरोग्याची चाचणी केलेली आहे किंवा तपासणी केलेली आहे, कारण आजपासून मनोज जरांगे यांनी जलत्याग केलेला आहे, अतिशय आक्रमक भूमिका घेतलेली आहे, नरमाईची भूमिका घेण्यास त्यांनी नकार दिलेला आहे। मात्र दुसरीकडे आंदोलकांची ही हुल्लडबाजी अजूनही सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय। आपण हा संपूर्ण घटना